मैं कुमुदिनी प्रफुल्ल गुर्वे प्रभाग क्रमांक 38 बस से नगर सेविका हूँ और मुझे आज यहाँ पे बुलाया गया। यहाँ पे अनिता घड़े मैडम के सहयोग से जो इनके टीम ने जो लेजिम पथक किया वो अतिशय यानी महत्वपूर्ण उत्कृष्ट प्रकार का उन्होंने लेजिम पथक का कार्यक्रम कामयाब किया। उन्होंने उसका बहुत आनंद लिया है। आज डॉक्टर भीमराव आम्बेडकर की जयंती के उपलक्ष्य में ये आयोजन किया गया था और अतिशय महत्वपूर्ण आयोजन था और रैली आजू बाजू से रैलियां आ रही थी और बहुत प्रसन्न वातावरण यहाँ पे होता है। लेजिम पेट के उपलक्ष्य में ये मैं ये कहूँगी कि मैडम ने बहुत मेहनत करके बच्चियों को तैयार किया है और अतिशय सुंदर यहाँ आयोजन किया गया है लेजिम पथक का। 5 साल से लेजिम पथक का प्रोग्राम हो रहा है और इस लेजिम पथक को मेरी जो टीम है मेरे साथ जो आई है आज मेरी टीम है उनकी ओर से हार्दिक शुभकामनाएं और सबको मेरा जय हिंद। सबको मेरा जय हिंद। अम्बेडकर की जय हो। डॉक्टर बाबा साहेब भीमराव अम्बेडकर की जय हो। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर प्रथम अभिवादन करते गेल्या 4 वर्षापासून मी राबवत असते या लेजिम पथकाला सोबत असतात या लेजिम पथकाला गेल्या 4 वर्षापासून खूप आभार मानते। तसेच माझ्या लेजिम पथकाला गेल्या 4 वर्षापासून गोडसे मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम इथे येऊन या माझ्या कार्यक्रमाला यावरती आम्हाला प्रमुख पावले लागलेले सर्वांना नमोबुद्धाय जय भीम। त्याचप्रमाणे उपस्थित सर्व नागरिकांना नमोबुद्धाय जय भीम। मी शशिकांत रामटेके अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचशील उत्सव मंडळ। माझ्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचशील उत्सव मंडळाचे सहसचिव सुनील मेश्राम, सचिव रितेश गिरवणारे, ॲडव्होकेट अर्चनाताई रामटेके यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर आता थोड्या वेळाअगोदर अतिशय सुंदर असं एक कार्यक्रम सादर केला। त्या कार्यक्रमाच्या आयोजिका सौ वनिता दिलीप गाडे, सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचशील उत्सव मंडळ। मागील 5 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचशील उत्सव मंडळाच्या वतीने एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खास मानवंदना म्हणून आमच्या मंडळाच्या सदस्या सौ वनिता दिलीप गाडे यांनी एक कल्पना केली आणि आमच्याच परिसरातील जे काही विद्यार्थिनी आहेत, शालेय विद्यार्थी, त्यांना एकत्रित घेऊन सतत त्यांना 1 महिना प्रशिक्षण देऊन या ठिकाणी अतिशय सुंदर असं लेजिम पथक तयार केलं। या लेजिम पथकाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दरवर्षी मानवंदना देण्यात येत आहे। या पथकाचं वैशिष्ट्य असं आहे की हे सर्व शालेय विद्यार्थिनी अतिशय कमी वेळेमध्ये या प्रॅक्टिस करतात आणि अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने
या ठिकाणी ते सादरीकरण करत असतात. संपूर्ण विदर्भामध्ये या लेझिम पथकाला लेझिम पथक खूप नावारूपास आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिनिधी उत्सव मंडळ जयंती उत्सवाचेच कार्यक्रम साजरे करत नाही तर विविध सामाजिक उपक्रम देखील राबवत असतं. त्यामध्ये आरोग्य शिबिर 6 डिसेंबरला ब्लड फॉर बाबासाहेब या राष्ट्रीय उपक्रमाअंतर्गत भव्य प्रमाणात रक्तदान शिबिराचे या ठिकाणी आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे वर्षभर इथे कुठले कुठे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिनिधी उत्सव मंडळाच्या वतीने राबवले जातात. त्यामध्ये मंडळाचे पदाधिकारी उपाध्यक्ष मिलिंद बागुल, सचिव रितेश लोणारे, सहसचिव सुनील मेश्राम, कोषाध्यक्ष प्रसन्नसिंह महाजन, सौ वंजताई दिलीप गाडे, सदस्य ॲडव्होकेट अर्चनाताई रामटेके, अनिकेत थोरात, प्रियेश वासनिक हे सर्व सहकार्य करतात, परिश्रम करतात आणि या परिश्रमाचं जे काही रिझल्ट आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे यावेळेचं पॉईंट ऑफ अट्रॅक्शन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जुना पुतळा होता त्याच्या 2 वर्ष अगोदर या ठिकाणी भूमिपूजन झालं. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत या कामाला मंजुरी मिळाली आणि या क्षेत्राचे आमदार मोहनभाऊ मते यांना आम्ही जे निवेदन दिलं होतं सतत पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला मंडळाचं यश आलं आणि 2 वर्ष आधी या कामाला सुरुवात झाली. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत एक योजना आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजना. त्या योजनेच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी संपूर्ण झालं आणि त्या 13 तारखेला या ठिकाणी या भव्य अशा स्मारकाचं लोकार्पण सोहळा पार पडला. जवळपास 10,000 लोक त्यावेळेस उपस्थित होते. अतिशय भव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता मंडळाच्या वतीने आणि आज संपूर्ण मला या ठिकाणी सांगताना अतिशय आनंद होतो की संपूर्ण नागपूर शहरामध्ये संविधान चौक नंतर आज जे प्रतिष्ठा लाभलेली आहे, जे सर्वात जास्त अभिवादक उपासक उपासिका या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता येतात तर 2ऱ्या नंबरचं चौक म्हणून श्रीधन चौक हे नावारूपास आलेलं आहे. माझी एक इच्छा आहे यापुढे की हे तयार झालेलं स्मारक एक भौतिक वास्तू न राहता यापुढे पुढील कालावधीमध्ये हे फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा प्रचार करणारं आणि प्रसार करणारं एक खूप मोठं माध्यम म्हणून उदयास यावं, एक शक्तीस्थळ म्हणून उदयास यावं अशी माझी एक अपेक्षा आहे, रास्त अपेक्षा आहे, सकारात्मक अपेक्षा आहे. पुन्हा सर्वांना एकदा इथे सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती प्रित्यर्थ मंडळाच्या वतीने माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय बुद्ध, जय भीम.